महानगरपालिकेचं बिगुल वाजलेलं आहे आणि पुणे महानगरपालिका इच्छुक उमेदवारांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढलेली आहे. आज असेच युवा उमेदवार जे की राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक आहेत, प्रदीप भाऊ रावते यांची आपण आज त्यांचा जो कार्याचा आढावा आहे तो जाणून घेण्यासाठी आपण आज आलेलो आहोत. प्रदीप भाऊ रावते यांचं युवकांच्या मनामध्ये खूप मोठं स्थान आहे. त्यानंतर प्रशासनावरती त्यांचा प्रचंड असा तगडा अभ्यास आहे. असे प्रदीप भाऊ रावते यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांचा कार्याचा आढावा जाणून घेणार आहोत. प्रदीप भाऊ नमस्कार. नमस्कार. प्रदीप भाऊ, मला सांगाल तुम्ही की तुमच्या प्रभागातील एक नंबरची अडचण काय आहे? आमच्या प्रभागातली एक नंबरची अडचण जर म्हणायला घेतलं तर वाहतूक कोंडी आणि पाण्याचा पुरवठा. आता पाण्याच्या पुरवठ्याची अडचण अशी होती की जो आमचा लोहगावमध्ये समाविष्ट भाग आहे, निंबाळकर नगर झालं, खंडोबा नगर, या ठिकाणी पाणी अजून पोचलेलं नाहीये. कारण की ही जी गावं आहेत ही महानगरपालिकेतून 17 साली आली आणि पुणे महानगरपालिकेच्या ह्या 17च्या विजनमुळे त्या ठिकाणी जेवढा पाठपुरावा पाहिजे होता आणि शासन नियुक्त असल्यामुळे त्या ठिकाणी विकास झाला नाही पाण्याचा. त्याचबरोबर रस्ते त्या भागातले, त्या भागात ड्रेनेजची समस्या आहे. तर हे सुधारण्याचं माझं सगळ्यात पहिलं काम असेल की आमचा प्रभाग एक असा आहे की 3 भागात विभागला गेलेला आहे. सुरुवातीच्या भागात विश्रांतवाडी हा भाग डेव्हलप झाला. ह्या भागामध्ये पहिले प्रथम नगरसेवक झाले. त्यानंतर 2002च्या भागामध्ये धानोरचा विकास झाला आणि त्याचबरोबर आता 2017चा भाग आला की 2017 ते 19 भागामध्ये ही जी गाव आहेत लोहगावचं, ही गावं समाविष्ट झाल्यामुळे त्या ठिकाणी विकासाचा थोडा अभाव येतो आणि त्यानंतरच्या काही कालावधीमध्ये शासनाचं प्रशासन नेमणं आलं, नगरसेवक नसल्यामुळे कामं होण्यास अडचण आली. तर हे कसं सुधारण्यात येईल याच्यासाठी माझं सर्वात पहिलं प्राधान्य असेल. स्थानिक युवकांना नोकरीसाठी आपण काय महानगरपालिकेमध्ये प्रयत्न करणार आहात का? स्थानिक युवक जे आहेत, आता आपण पाहता की प्रभाग 1 मध्ये पुणे महानगरपालिकेचा नागर विकास विभाग झालं, त्याचबरोबर समाज कल्याण विभाग झालं. त्यांच्या मार्फत ITI ची उभारणी, ITI मार्फत कला कौशल्याचे नवीन प्लॅन आणि त्याच्यातून रोजगाराची संधी कशी निर्माण होईल यासाठी माझा जास्त प्रयत्न असणार आणि रोजगारांनी स्वतःच्या पायावर, माझ्या माता भगिनींनी स्वतःच्या पायावर सक्षम होण्यासाठी एक माझा प्लॅटफॉर्म असणार महानगरपालिकेच्या मार्फत. हे माझं एक विजन आहे. प्रदूषण आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात? आता जर तुम्ही प्रदूषणाचा विषय घेतला तर आपल्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये 80 ते 90 हे कचरा संकलन केंद्र आहेत. त्या संकलन केंद्रांचं एक व्यवस्थित वर्गीकरण करून रिसायकल प्लॅन्ट झाला, जेणेकरून आपल्या परिसरामध्ये दुर्गंधी होणार नाही, प्रदूषण निर्माण होणार नाही. त्याचबरोबर जे स्क्रॅपची दुकान आहेत त्या ठिकाणी ती लोक वायरी जातात, त्याच्याने आपल्या इथं खूप प्रमाणात वायू प्रदूषण होतं. तर हे थांबवण्यासाठी मी प्रयत्नशील असणार. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पाठपुरावा घेऊन त्यांच्याकडनं वेळोवेळी काम करून घेण्याचा मी प्रयत्न करणार. दुसरा प्रश्न तुम्ही जो घेतला होता आता की वाहतूक आणि प्रदूषण नियंत्रणासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात? वाहतुकीसाठी जसे की आता आपण पाहत आलो विश्रांतवाडी भाग. आता विश्रांतवाडी भागातले जे डेव्हलपमेंटचा प्लॅन आलेला आहे उड्डाणपुलाचा, तर हा एक सुंदर प्लॅन आहे. त्याचबरोबर धानोरी जो भाग आहे, भरत ढाबा ते धानोरी जागत नाका, ह्या भागामध्ये एक वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे आणि तिथून पुढे तुम्ही लोहगाव चौकापर्यंत जाशाल जागत नाक्यापासून आणि त्याचबरोबर इकडे पोरवा रोड, ह्या 3 भागामध्ये वाहतूक समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. हे सोडवण्यासाठी माझं एक काम असणार आहे की सगळ्यात पहिलं वाहतुकीस अडथळे होणारी वाहने, त्याचबरोबर वाहतुकीस अडथळा निर्माण होणाऱ्या काही सामाजिक घटक हे हटवण्यासाठी वाहतूक पोलिसांमार्फत, वाहतूक विभागामार्फत ते निवारण करून सुटसुटीत रस्ता कसा होईल, त्याचबरोबर सिग्नल, पुन्हा डिवायडरची अडचणी, डिवायडर उभारणी, हे एक सुरळीत आणि स्वच्छ असावेत
ह्या गोष्टीने मी एक काम करणार आहे. त्याचबरोबर रोडची रुंदी कशी वाढेल, कोण बाधित न होता, हा एक माझी भूमिका असणार आहे. आणि एक सगळ्यात मोठाचं माझं एक पाऊल आहे, ज्याच्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आलो. महानगरपालिकेला पाठपुरावा केला, मागची 6 वर्षे मी करत आहे स्वतः. आपल्या येरवडा भागापासून ते धानोरी जाकर नाक्यापर्यंत एक प्रस्थापित रोड आहे, जो 59 ते धानोरी जाकर नाका 100 फुटी रोड आहे. तो रस्ता कशा प्रकारे लोकांच्या सेवेत अर्पित करण्यात येईल आणि अर्पित करून त्याच्या मार्फत एक वाहतूक निवारण्याचा प्रयत्न, वाहतूक कोंडी निवारण्यासाठी एक माझं पहिलं पाऊल असणार आहे. आता त्या ठिकाणी काही अडचणी येत आहेत की बाबा बाधित लोक होत आहेत, तर बाधित लोकांना कशा प्रकारे त्यांचं पुनर्वसन करण्यात येईल महानगरपालिकेमार्फत, यासाठी मी कार्यशील असेल. त्यांना कुठल्याही प्रकारचं मोठं नुकसान सहन करावं लागणार नाही, याच्यासाठी बी आम्ही प्रयत्नशील आहोत. जेव्हा तो रस्ता होईल आपल्या भागामध्ये, तर आपली कमीत कमी 50% वाहतूक सुरळीत होणार आहे. प्रदीप भाऊ, तुम्ही आता सांगितलं की आपली वाहतूक सुरळीत होईल. अं, आपल्या वाढत्या ह्याच्याप्रमाणे, लोकसंख्येप्रमाणे जे काय ऑनलाईन सगळं झालेलं आहे, त्या पद्धतीनं आपल्याला ऑनलाईन मध्ये काही चेंजेस करता येणार आहेत का? जसं की आपण आपला हिशोब जो आहे आपल्या महानगरपालिकेचा डिजिटल असं काही करणार आहेत का? आपलं असं काही नियोजन आहे का? आता जो तुम्ही प्रश्न विचारला, खरंच खूप छान आहे. आणि यासाठी मी असं प्रयत्नशील असणार आहे की आम्ही जे बी काम करू, जे बी आम्हाला निधी येईल कामासाठी, ह्या निधीचा एकही 1 रुपयाचा हिशोब पुणे महानगरपालिकेच्या ऑथोराइज पोर्टलवरती तो आम्ही प्रकाशित करणार. आणि हा प्रत्येक माझ्या नागरिकापर्यंत, प्रत्येक मतदारापर्यंत हा हिशोब जाणार, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होणार नाही आणि काम कुठल्या प्रकारे चालू आहे हे प्रत्येक मतदाराला त्याचा हक्क आहे ते जाणून घेण्याचा, तो आम्ही पोहोचवणार आहे. आज आपण बघत आलोय की पुणे सारखं शहर आहे, या ठिकाणी महिलांवरती अत्याचार होत आहेत. महिला सुरक्षेसाठी आपलं काय नियोजन असणार आहे का? जसं की आज आपण बघतोय की फक्त अन्याय झाल्यानंतरच कॅन्डल पेटवणं असेल किंवा मोर्चा काढणं असेल, ह्याच्या पलीकडे जाऊन आपले काय उपाययोजना असणार आहेत का? जसं तुम्ही आता हा प्रश्न विचारला मला, मी जानेवारी महिन्यापासून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत ह्या चालू आपल्या पुणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागाचे जे कर्मचारी आहेत, वरिष्ठ अभियंता, यांच्याशी पाठपुरावा करत आलेलो आहे. आता पाठपुरावा करत असताना मी आपल्या भागामध्ये महिला सुरक्षांसाठी पहिलं प्राधान्य देऊ आणि चेन स्नॅकिंग हे जे कृत्य घडतायत याच्यासाठी जेवढंही आपल्या भागामध्ये पूर्ण एक सीसीटीव्हीचं जाळं उभारत आहे, हे काम आम्ही आमच्या प्रयत्नातून नाही म्हणणार, हे पुणे महानगरपालिकेच्याच प्रयत्नातून 100% जाळं कसं उभारता येईल आणि माझी माता बहीण कशी सुरक्षित राहील याच्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करणार आहे. प्रदीप भाऊ, आपला जो भाग आहे तो 4 विभागामध्ये विभागला गेलेला आहे, जसं की कळस, धानोरी, विश्रांतवाडी आणि लोहगाव. तर ह्या ज्या विभागाचा डेव्हलपमेंटचा विषय असेल, आता बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झालेलं आहे, बऱ्यापैकी राहिलेलं आहे, तर तुमचं पुढचं विजन काय असणार आहे की ह्या डेव्हलपमेंटसाठी? आता जसं तुम्ही म्हटले की आपला भाग जो आहे 4 भागात अडथळे येत आहेत. आता एक अडचण निर्माण अशी झाली की आपला जो भाग आहे, जसं तुम्ही कळचं नाव घेतलं, तर कळच्या बाजूला एक संरक्षण खात्याचं, ज्याला आपण आर्मीचा एरिया म्हणतो, जो बेस कॅम्प आहे, तर त्या ठिकाणी माझे जे मतदार आहेत त्यांना गृहनिर्मिती वेळेस काही अडचणी येत आहेत की त्यांना असंख्य एनओसीला प्रॉब्लेम होतो, त्या एनओसी त्यांना प्राप्त करता येत नाही. तर याच्यासाठी एक आम्ही स्पेशल एक खिडकी योजना मार्फत की जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही, त्यांचा मार्ग मोकळा राहील हे राहणार. पुन्हा त्याचबरोबर धानोरी भागात बी एअरपोर्ट आला, लोहगाव भागात एअरपोर्टचे आहेत भाग. तर हे जे डेव्हलपमेंट होत असताना संरक्षण खातं, जसं सगळे संरक्षण खाते सेंट्रल गव्हर्नमेंटचं पडतं, तर तिथपर्यंत सर्वसामान्य नागरिक पोहोचू शकत नाही. तर हे कसं पोहोचता येईल याच्यासाठी एक आमचं स्पेशली काम असणार आहे, एक प्लॅटफॉर्मच्या मार्फत आणि एक योजना खिडकीमार्फत. प्रदीप भाऊ, तुम्ही युवा नेतृत्व आहात, जो तुमच्या समोर उमेदवार असणार आहे
तो अनुभवी उमेदवार असेल किंवा नवीन असेल, पण युवा म्हणून तुमचे काय एक उपाययोजना असणार आहेत का, की अनुभवाची कमी असल्यामुळे तुम्हाला काय गोष्टींच्या अडचणी येणार आहेत का, त्यासाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत का तुम्ही? जसं आता हा प्रश्न तुम्ही मला विचारला, मी एक युवा तर आहेच आणि माझ्यासोबत काम करणारे माझे सहकारी हे खूप दांडगे आहेत, त्यांना अभ्यास खूप छान आहे. परंतु माझे जे प्रतिस्पर्धी असणार आहेत एस टी कॅटेगरी मधून, त्यांच्या बाबतीत मी सांगू शकतो की मी जे काम केलेलं आहे, मी तोंडाने न सांगता आजपर्यंत शासन दरबारी मी असंख्य कामांचा पाठपुरावा केलेला आहे आणि प्रशासन कशा प्रकारे काम करतं यासाठी मी नेहमीच एक क्रियाशील राहिलेलो आहे, की जेणेकरून प्रशासनाच्या ज्या त्रुटी असतात ह्या मला चांगल्या माहिती आहेत. याबाबत मी 100% काम करणार आणि माझ्या नागरिकांपर्यंत मी पोहोचणार आहे. प्रदीप भाऊ, तुमच्या जो भाग आहे त्या भागामध्ये आरोग्याच्या काही सुविधा तुम्ही आणणार आहेत का नवीन? आरोग्याचा जर विषय घेतला असतो मी, तर आरोग्याच्या विषयाबाबत आम्ही जो मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये मोहल्ला कमिटीमध्ये आम्ही विषय मांडला होता हाच, की धानोरी भागामध्ये 4 आरोग्य केंद्र आहेत. तर सांगायचं गेलं तर सर्वात प्रथम आपलं कळचं आरोग्य केंद्र, त्याचबरोबर धानोरीचं आरोग्य केंद्र. आता धानोरीमध्ये 2 आरोग्य केंद्र झालेले आहेत, एक जाकरनाका भागामध्ये आणि एक आनंदपार्क भागामध्ये. आणि दुसरं सांगायचं गेलं तर लोगाव मध्ये एक आहे, म्हणजे ग्रामपंचायतीच्या काळापासून चालू आलेला आहे. याच्या व्यतिरिक्त आमचा जो मानस असणार आहे आरोग्याच्या बाबतीत, आपल्या या भागामध्ये ज्या प्रकारे कमला नेहरू हॉस्पिटल आहे, ते माझ्या गर्भवती महिला त्यांच्या प्रस्तुतीसाठी, त्याचबरोबर माझे आजारी पेशंट असणार आहेत, त्यांना काही आजारांनी काही ग्रस्त असतील, की त्यांना एक प्रशस्त बेड, कमीत कमी 100 बेडचं तरी हॉस्पिटल आपल्या भागात आणायचं आम्ही इम्युनिटी स्पेस वरती प्रयत्न करत आहोत. मी शासनात नसताना प्रयत्न करत आहे. जर तुम्ही मला पदावर आणलं तर मी 100% ते आणणारच, कारण की मला एक तिथं बेस भेटणार आहे काम करण्यासाठी. असं माझं एक मोठे प्रशस्त हॉस्पिटल निर्मितीचं विजन आहे आणि माझं स्वप्न आहे की माझ्या धानोरीकर, कळसकर, लोगावकर, विश्रांतवाडीकर यांच्यासाठी एक आरोग्याची सुंदर आणि सुटसुटीत सेवा मला देता येईल. त्याचबरोबर ह्या भागामध्ये प्रदीप राऊते फाउंडेशन मार्फत काही दिवसात प्रत्येक भागामध्ये ॲम्ब्युलन्स काम करण्यात येणार आहे. ॲम्ब्युलन्स आपण प्रोव्हाइड करत आहोत. त्याचबरोबर जी आपली 108 ची सेवा आहे ही कशी तरफड मिळवता येईल याच्यासाठी आपण कार्यशील असणार आहोत. स्मशानभूमीसाठी आपले काही प्रयत्न असणार आहेत का? स्मशानभूमीचं पाहता आज आपल्या भागामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की 4 स्मशानभूमी आहेत आपल्या प्रभागामध्ये. तर ह्या 4ही स्मशानभूमी यांच्या स्मशानभूमीमध्ये ज्यावेळेस ज्या गोष्टी होतात, अंत्यविधीसाठी सर्व लोक जमतात, त्यांना काही अडचणींना फेस करावं लागतं, की तिथं शौचालयाचा अभाव आहे, त्याचबरोबर तिथे सीसीटीव्ही नाहीये, विद्युतधानी नाहीये, पावसाळ्याच्या काळामध्ये शेड नाहीये वारण्यासाठी, तर स्वच्छता नाहीये, अभ्यास क्रियाविधीसाठी खाटची व्यवस्था नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहोत आणि ते स्मशानभूमी नसून एक स्वच्छ एक ठिकाण बनवण्याचा प्रयत्न आम्ही करणार, की जेणेकरून तिथं भीतीजन्य वातावरण नसणार, जनमानसातला माणूस बी तिथं अंत्यविधीसाठी पोहोचला पाहिजे. प्रदीप भाऊ, माझा हा शेवटचा प्रश्न असेल. तुम्ही युवा नेतृत्व आहात, आपल्या परिसरामध्ये जे काय अभ्यास वगैरे करतात त्यांच्यासाठी काय आपले क्लासेस किंवा अभ्यासिका याचं काय नियोजन असणार आहे का? जे आपला जो भाग आहे ह्या भागामध्ये सगळे उच्च शिक्षित विद्यार्थी आहेत, त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अभ्यासिकेचं जसं तुम्ही मला विचारलं, पुणे महानगरपालिका, त्याचबरोबर जे मी तुम्हाला वारंवार सांगतो इम्युनिटी स्पेस, आता आपल्या भागामध्ये भरपूर इम्युनिटी जागा आहेत ज्यांचं व्यवस्थापन व्यवस्थित झालेलं नाही, त्या ठिकाणी चांगल्या दर्जाची, ज्या ठिकाणी त्यांना युपीएससी असेल, एमपीएससी असेल, पदवीधर शिक्षण असेल, पीएचडी सारखे शिक्षणाच्या गोष्टी असतील, तर या ठिकाणी सगळे त्यांना एकाच व्यासपीठावरती
पुस्तकांचं संग्रह झालं, बसण्यासाठी व्यवस्थापन झालं. अशा कमीत कमी जास्त म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये जास्त अभ्यासिक कशा उभारता येतील याच्यासाठी मी 100% कार्य करणार आहे. हे होते आपले प्रदीप भाऊ रावते, जे की वेल एज्युकेटेड आणि युवा नेतृत्व, ज्यांचा की भविष्याचा जे व्हिजन म्हणतो आपण, ते व्हिजन त्यांचं ठरलेलं आहे. आणि व्हिजन एवढं छान आहे की त्यांनी विद्यार्थ्यापासून ते महिला, आपल्या माता भगिनी असतील, त्यांची सुरक्षेचा विषय असेल, त्यांच्या दवाखान्याचा विषय असेल, हे सर्व विषय त्यांनी एकदम आपल्या जे काय म्हणतो आपण प्रोटोकॉल आपला जसं ज्या पद्धतीनं तयार आपण करतो त्या पद्धतीने त्यांनी तयार केलेलं आहे. जसं प्रभागाची त्यांची रचना असेल किंवा आपल्या प्रभागामध्ये स्मशानभूमी किती आहेत, दवाखाने किती आहेत, हा त्यांचा पूर्ण टोटली अभ्यास आहे. अशा अभ्यासू नेतृत्वाला आपण महानगरपालिकेमध्ये पाठवावं आणि युवा नेतृत्वाला संधी द्यावी. धन्यवाद.